विठू माझा लेकूर बाळा, संगे गोपाळांचा मेळा, हा अभंग रचणाऱ्या संत जनाबाईंची ही गोष्ट. संत जनाबाई ही पंढरपुरात राहणाऱ्या नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करीत असे. काम करता करता तिच्या मुखातून नेहमी विठ्ठलाचे नाव असे. अगदी साधं राहून कष्ट करून आपण जर त्या परमेश्वराची आठवण ठेवली ना, मग तो परमेश्वर राम असो, कृष्ण असो किंवा पंढरीचा पांडुरंग असो, आपल्या भोवती सतत रेंगाळत असतो. आपल्या बरोबर उठतो, बसतो, खातो, पितो आणि आपली कामेही करतो बरे का. असंच काही जनाबाईच्या बाबतीत घडले होते. जनाबाईच्या भक्तीत विठ्ठल सुद्धा अस्वस्थ असे. तो नेहमी तिच्या सेवेकरता धावून येत असे. एके दिवशी काय झाले, जनाबाई दिवसभर काम करून खूप थकली होती. रात्रीचं दळणही दळायचं उरलं होतं. त्या काळी आजच्यासारख्या गिरणी नव्हत्या, म्हणून ते टाळणं शक्यच नव्हतं. शेवटी थकलेली जनाबाई आपल्या जात्याजवळ येऊन बसली व गाऊ लागली. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. असं म्हणल्या पंढरीचा राया तिच्या समोर येऊन बसला व तिच्यासोबत दळण दळू लागला. दळता दळता जनाबाईला झोप लागली. उरलेले दळण मात्र विठ्ठल एकटाच दळत राहिला. पहाट झाली. विठ्ठल एकदम भानावर आला आणि त्याच्या लक्षात आले, अरे आता तर काकड आरतीची वेळ झाली. माझे भक्त मला उठवायला येतच असतील आणि मी तिकडे नसलो तर. असा विचार करून विठ्ठल लगबगीने उठला. त्याने झोपलेल्या जनाबाईकडे एकदा मायेने पाहिले व आपला शेला घेऊन तिकडून निघून गेला. तेवढ्यात मंदिरात बडवे आलेच. त्यांनी विठ्ठलाला उठवायला पूजा आरंभ केली. पूजा करता करता पुजाऱ्याचा हात चुकून विठ्ठलाच्या शेल्याला लागला. तेव्हा पुजाऱ्याच्या हाताला पीठच पीठ लागलं होतं. पुजाऱ्याला आश्चर्याचा धक्काच बसला. मग काय, एकच गोंधळ, अरे विठ्ठलाच्या शेल्याला पीठ लागले आहे, अरे विठ्ठलाच्या शेल्याला पीठ लागले आहे. सर्व विठ्ठलाचे भक्त धावत पळत मंदिराकडे येऊ लागले व त्यांनी आपापली मतं मांडायला सुरुवात केली. कशी? ही अशी. पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ, कुणा घराचे दळण, आला दळून विठ्ठल. पीठ चाखले एकाने, पीठ चाखले एकाने, म्हणे आहे ती साखर. पीठ हुंगले दुजाने, म्हणे सुगंधी कापूर. परी कुणा कळेना, परी कुणा कळेना, मनी उठते वादळ. पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ, कुणी शेला झटकला, पीठ उडून जाईना. बुचकळला पाण्यात, पीठ धुवून निघेना. झाली संचित पंढरी, झाली संचित पंढरी, वाढे राऊळी वर्दळ. पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ. हे कळताच जनाबाई पण तिकडे धावत पळत आली व मंदिराच्या एका कोपऱ्यात उभी राहून विठ्ठलाला पाहू लागली. आणि तिचे डोळे भरून आले, कारण की तो शेला नव्हताच मुळी. विठ्ठल तर आपला शेला जनाबाईच्या घरीच विसरून आला होता. आणि त्याने काय आणलं होतं? ठिगळाचं पांघरुण. ठिगळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ, फक्त जनीस दिसले होती तिची ती वाकळ. विठ्ठल प्रेम भरून आले, जनी रडे घळ घळ. पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ. सर्व लोक ज्याला विठ्ठलाचा शेला समजत होते ते तरी जनाबाईचं ठिगळ असलेलं पांघरुण होतं. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला समजते की देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. तो श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष, लहान मोठा असा भेदभाव करत नाही. भक्ती खरी व मनापासून केली तर देव सुद्धा आपल्याला नेहमी सहाय्य करतो. धन्यवाद.